हॅलो मैत्रिणींनो, तर रोज नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊनच येत असते. तर आज देखील मी खूप छान अशी ब्लाऊज डिझाईन घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपल्याला नेटच्या ब्लाऊज पीसवर डिझाईन करायचे आहे. तर खूप छोटा गळा दिलेला होता, साधा गोल. तर आपण तो पूर्ण काढून घेणार आहोत आणि त्यावर एकदम छान अशी सुंदर डिझाईन करणार आहोत. तर हे बघा, पूर्ण मी वर्क ते काढून घेतलेलं आहे. हे बघा, एकदम हलक्या हाताने आपण हे काढून घेतलेलं आहे. म्हणजे आपण दुसरी डिझाईन यावर करू शकतो. हे बघा, अशा प्रकारे धागा निघालेला आहे आणि नेट कुठेही फाटणार नाही याचीही काळजी घ्यावी. आता आपण गळा उंची मोजून घेऊ. हे बघा, ती जी डिझाईन दिलेली आहे ती मोजून घेऊ, म्हणजे पूर्ण डिझाईन आपल्याला ब्लाऊजला घेता येईल. हे बघा, अशा पद्धतीने ठेवून मोजून घ्यायचे आहे. तर 4 इंच आलेले आहे आणि आता आपण वरती गळ्याचा आकार काढून घेऊ. तर गळा उंची येते आपली 9 इंच. आता आपण साईडला 3 इंच मोजून घेऊन गळा रुंदी घ्यायची आहे वरती 2.5 इंच. तर जॉईंट करून घेऊ अशा पद्धतीने. आणि आता आपण याला छान असा आकार देऊ. हे बघा, वरती आपल्याला 3 इंच मोजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण त्याला छान असा आकार देऊन घेऊ. हे बघा, एकदम सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आहे. तर कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, आता आपण याला कट करून घेतलं आहे. हे बघा, एकदम छान अशी डिझाईन आलेली आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून घेऊ. एकदम मध्यावर आपल्याला ते अस्तर ठेवायचं आहे आणि त्याला आपण पिन्स लावून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे. आता आपण गळ्याला पूर्ण स्टिच करून घेऊ. एकदम छान अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे. आता आपण याला नॉडही यामध्येच टाकून घेऊ. तर हे बघा, एकदम कॉर्नरवर आपल्याला ही नॉड आतून टाकायची आहे. हे बघा, अशा प्रकारे, जेणेकरून एकदम फिनिशिंगमध्ये आपली नॉड त्याला अटॅच होईल. हे बघा, अशा प्रकारे आपण दुसरीही नॉड टाकणार आहोत. हे बघा, दुसऱ्या साईडने आपण त्याच अशा कॉर्नरवर टाकून घेणार आहोत नॉड. एकदम परफेक्ट अशी नॉड अटॅच होते. हे बघा, आता आपण पूर्ण स्टिच करून घेतलेलं आहे. आता आपण मध्ये कट करून घेऊ एक्स्ट्राचं नेट. ठीक आहे. आता आपण खाली स्टिच करून घेऊ पट्टीला. आणि आता आपण ब्लाऊजला पूर्ण पलटी देणार आहोत. एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेऊ आणि आता आपण याला बाहेर ओढू. आतून ओढायचं आहे पूर्ण हात घालून. हे बघा, अशा प्रकारे. आणि आता तुम्ही बघू शकता एकदम छान असे नॉड इथे अटॅच झालेले आहे. हे बघा,
एकदम हलक्या हाताने आपण त्याला बाहेर ओढून घेऊ आणि प्रॉपर आपण ब्लाऊजच्या डिझाईनला असा हे बघा. आता आपण त्याला दाब टीप देऊन घेऊ. एकदम छान अशी ही डिझाईन आहे. आणि तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. हे बघा, आता आपण खालच्या साईडनेही दाब टीप देऊन घेऊ. आणि आता आपण याला एकदम छान अशी बारीक लेस लावणार आहोत याला. हे बघा, आणि आता आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घेऊ. दोन्ही साईडने आपण त्याला अटॅच करून घेऊ. अशा पद्धतीने. आणि आता आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेऊ. नेट ब्लाऊज असला तर कट करतानाही खूप काळजी घ्यायची. आता आपण हे पूर्ण कट करून घेतलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे छान अशी डिझाईन दिसत आहे. तर आपण याला आता लेस लावून घेऊ. एकदम बारीक लेस घेतलेली आहे. आता आपण ती पूर्ण गळ्याला लावून घेऊ. कॉर्नर एकदम छान असे आले पाहिजे, एकदम परफेक्ट, जेणेकरून एकदम छान असा हा ब्लाऊज दिसेल. खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आहे. आणि ही पूर्ण साडी नेटची आहे, त्यामुळे एकदम छान असा हा ब्लाऊज त्या साडीवर दिसणार आहे. हे बघा, पूर्ण ही लेस आपण गळ्याला लावून घेतलेली आहे. आता आपण तीच लेस आपल्याला खाली पट्टीलाही लावायची आहे. आधी आपण टक्स टाकून घेऊ, नंतर लेस लावू. हे बघा, दोन्ही साईडला आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे. हे बघा, पूर्ण याला आपण दोन्ही साईडने टक्स टाकून घेतलेले आहे. आता आपण खाली पट्टीला एकदम छान अशी बारीक लेस लावणार आहोत. हे बघा, तर याला पूर्ण आपण ही लेस लावून घेतलेली आहे आणि एकदम छान असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. याला असे आपण छोटेसे लटकन लावलेले आहे आणि हा आहे ब्लाऊजचा फायनल लुक. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा.